साईराज आणि मयुरेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी धामणी या संघाकडून. अनवी 11 सावरळी संघाकडून पहिलं P1चं षटक घेऊन येईल गोलंदाज. सागर तांबडे. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आपण पहिल्या सामन्याला सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा धर्मवीर शंभू राजांना करतोय मानाचा मुजरा आणि करतोय आजच्या या दुसऱ्या दिवसाला सुरुवात. याचं नाव आहे नगराध्यक्ष चषक 2026. एक जबरदस्त अशी स्पर्धा. मुख्य आयोजक या स्पर्धेचे आपण पाहतोय समीर दत्तात्रय म्हसूरकर साहेब स्वतः या मंचावरती बसलेले. त्यांचं आम्ही खऱ्या अर्थाने जितकं कौतुक करू तेवढं कमी आहे, कारण की या परिसरातील या तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा भरवण्याचा मान त्यांनी मात्र पटकावलाय. येस, मॅच ऑन. पहिला चेंडू. जबरदस्त चेंडू यावेळेस. सुरुवात मात्र आपण पाहतोय आजच्या दिवसातील एक गाव ग्रामीण लॉटची. पहिला चेंडू डॉटने मात्र सुरुवात झालेली आहे. साथी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये माझ्या बरोबर जोडला गेलाय नरेश दळवे, एक अतिशय जबरदस्त उत्कृष्ट असा स्कोरर. यावेळेस थोडासा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू गेला. पंचांनी मात्र दोन्ही हात समांतर दर्शविलेत. स्वेअर चेंडू येतोय. रायगड असोसिएशन आपण पाहतोय यांच्या माध्यमातून नरेश दळवे एक उत्कृष्ट असे स्कोरर आहेत, ज्यांनी आता MCA ची परीक्षा सुद्धा दिलेली आहे आणि स्वतः सिव्हिल इंजिनियर सुद्धा आहेत. जबरदस्त चेंडू यावेळेस अगदी बॅटच्या समोरून थोडासा चेंडू फिरवलाय. गोलंदाज आपण पाहतोय सागर तांबडेच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू अगदी ऑफस्टमच्या थोडासा बाहेर, तिसरा चेंडू तो बॅटच्या समोरून फिरवला, चेंडू डॉट आला, निर्धाव आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय याही वेळेस मात्र 3 चेंडू वेगवेगळ्या प्रकारचे टाकले गोलंदाज सागरने. मात्र पहिला चेंडू टाकला अगदी बॅटच्या आणि पायाच्या जवळ टाकला, डॉट आला. दुसरा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर गेला, स्वेअर आला. तिसरा चेंडू आपण पाहिला थोडासा बॅटच्या समोरून फिरवला आणि हा चौथा चेंडू गुडलेन टाकला, उचली घेऊन गेला मिस्टर डायनामाइक गौरवच्या हातामध्ये. यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, चेंडूला भेदून दिला. यावेळेस सक्सेस ठरतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय 6 धावांसाठी षटकार. कमांड टोक डीजे. याच्या अगोदरचे 2 चेंडू आपण पाहिले डॉट आले होते, परंतु या चेंडूवरती व्यवस्थित नजर ठेवून मात्र लॉंग ऑफला मात्र क्लिअर केलं. 6 धावांसाठी षटकार आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गुडघा टेकून मिड विकेटला क्लिअर करायचा होता, परंतु चेंडूला वेग होता. इथे मात्र चेंडू डॉट आला, निर्धावाला. कमबॅक केलं गोलंदाज सागरने मात्र यावेळेस. हाही चेंडू जर तसाच खेळला गेला असता लॉंग ऑफला तर कदाचित हाही चेंडू षटकार आला असता. जबरदस्त कमबॅक करतोय सागर. नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ लेन होते, परंतु थोडीशी घाई झाली, चेंडू स्लोर आला थोडासा. इथे मात्र पहिलं पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त होते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची अंती धाव संख्या जाऊन पोहोचते जरी मतात धामणी या संघाची आपण पाहतोय बिनबाद 6 या धावसंख्येवरती. येस, कमान डीजे.
धन्यवाद डीजे. येस, 7 धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अंती झालेले आहेत. सुरुवात अगदी म्हणावी लागेल तर धामणी संघाकडून थोडीशी संत गतीने सुरुवात झालेली आहे. 6 षटकांचा सामना आहे. थोडंसं प्लॅनिंग असेल. बऱ्याच वेळा आपण बऱ्याच टुर्नामेंटमध्ये 4-4 षटकांचे 5-5 षटकांचे सामने खेळतो. येस, बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. परंतु 6 षटकांचा ज्यावेळेस आपण सामना खेळत असतो तुषार सर, त्यावेळेस प्लॅनिंग करावी लागेल. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय अनबी 11 सावरळी संघाकडून हर्षद चौगुळे. ट्राय हँडला बॅटर मयुरेश. जबरदस्त चेंडू. यावेळेस मात्र आपण पाहतोय जी स्पेशालिटी आहे हर्षदची, त्या स्पेशालिटी प्रमाणे पहिला चेंडू मात्र टाकलाय. लेग ब्रेक होता, थोडासा खोलवर होता चेंडू, बॅटच्या जवळ आला नाहीये. पहिला चेंडू डॉट आलाय. पुन्हा एकदा याही वेळेस मात्र अगदी बॅटच्या जवळ होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता मयुरेश बॅटर, परंतु चेंडू अगदी आत आला. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते हर्षदच्या माध्यमातून. 2 चेंडू इथे डॉट आलेत. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलाय तिथे. काय घडलंय दरम्यान इथे मात्र आता पहिला गडी बाद झालाय. जरी मता धामणी या संघाचा आपण पाहतोय मयुरेश. कमान ठोक डीजे. धन्यवाद डीजे. 24 लाईव्हचं खऱ्या अर्थाने लक्ष आता ते मुन्ना ग्रुप जो आहे त्याच्यावरती जास्त आहे. लहान लहान चिमुकले आनंद घेत आहेत या सामन्यांचा. जसा डीजे वाजतोय तसे आनंद घेत आहेत ते. बघा, तुषारजी सर सांगतात की ते मामाच्या गावाला जात नाहीत, परंतु या स्पर्धेसाठी थांबतात ते. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये बॅटर आलाय मैदानामध्ये धामणी संघाकडून अनिकेत. आल्या आल्या मात्र यावेळेस स्वतः आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला बॅटर अनिकेतने. चेंडू फिरवला गोलंदाज हर्षदने. इथे मात्र चेंडू आलाय डॉट. निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते सावरली संघाकडून. पहिल्या षटक आपण पाहिलं होतं सागरचं, त्याने 7 धावा खर्च केल्या. दुसरं षटक चालू आहे हर्षदचं. लोअर फुल टॉच चेंडू अगदी व्यवस्थितपणे चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतोय हा. 1 बाउन्स 4 धावांसाठी. कणकणी दणदणी चौकार. कमान टोक डीजे. धन्यवाद. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती. याही वेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु अगदी बॅटच्या जवळून पुन्हा एकदा चेंडू फिरवलाय. याही वेळेस मात्र गोलंदाज सक्सेस ठरतोय. दरम्यान 2 षटकांचा इथे खेळ होतोय समाप्त आणि 2 षटकाच्या अंती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते जरी माता धामणी या संघाची 1 गडीच्या मोबदल्यात 11 या धावसंख्येवरती. येस कमान डीजे. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहतोय 11 धावसंख्या 1 गडीच्या मोबदल्यात.
पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन आलाय, वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय सागर तांबडे. संत गतीने सुरुवात पाहायला मिळते धामणी संघाकडून. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आल्या. गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल सावरळी संघाचं. यावेळेस मात्र बॅटची कडा लागली या आणि इथे मात्र मिस्टर डायनामाइट कडनं मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळते. बॅटची कडा लागली होती, झेल होता, परंतु सुटलाय. डीजे, धन्यवाद डीजे. येस, अगदी प्रयत्न खूप चांगला झाला गौरवकडून, परंतु झेल सुटलाय. या चेंडूवरती 1 धाव मात्र मिळाली. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या 12 आहे धावसंख्येवरती. जबरदस्त फटका यावेळेस मात्र. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होते, क्षेत्ररक्षक तिथे आहे रोहित, कोणतीही चुकी करत नाहीये. दरम्यान सिंगल आली, सिंगलवर होते समाधान. तुषार शेठ आहिर साहेबांचं इथे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तसेच निलेश शेठ औती साहेबांचं सुद्धा आम्ही इथे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. विद्यमान नगरसेविका शैलाताई आहिर सुद्धा इथे उपस्थित झाल्यात, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच विद्यमान नगरसेविका विनीताताई कांबळे या सुद्धा इथे उपस्थित झाल्यात, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. दरम्यान वळतोय पुन्हा एकदा मैदानावरती. यावेळेस अगदी भन्नाट वेगाचा चेंडू पाहायला मिळाला. सागरच्या माध्यमातून चेंडू डॉट आला, निर्धाव आलाय. 6 षटकांचा सामना आहे, अगदी संत गतीने सुरुवात चालू आहे. धामणी संघाकडून आपण पाहतोय तिसरं षटक चालू आहे. जबरदस्त चेंडू याही वेळेस मात्र. अगदी विचार करायचा झाला तर बॅटच्या जवळ चेंडू आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा बॅटर प्रयत्न करतोय, परंतु विचारपूर्वक खेळावं लागेल, कारण की गोलंदाज सागर जो आहे अगदी व्यवस्थित लाईन पकडून चेंडू टाकतोय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक मात्र इथे चेंडू डॉट आलाय, निर्धाव आलाय. जबरदस्त फटका, पॉइंटचे क्षेत्र निवडले. चेंडू ट्रॅव्हल होते, 1 बाउन्स 2 बाउन्स. नक्कीच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. इथे संधी आहे रनआउटची आणि इथे मात्र रनआउटची संधी सक्सेस ठरलंय. दुसरी धाव घेत असताना मात्र बॅटर इथे बाद होतोय, तो म्हणजे अनिकेत मोरे इथे बाद होते. कमान डीजे. धन्यवाद डीजे. धाव संख्या स्थिर आहे, आपण पाहतोय 15 या धावसंख्येवरती. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये एंटर होते जरीमता धामणी या संघाकडून. विशाल चौगले. थोडासा आपण विचार करायचा झाला तर गोलंदाजी सावरळी संघाची अगदी जबरदस्त पाहायला मिळते. तिसरं षटक जवळजवळ आपण पाहतोय समाप्त झाले आणि 15 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. चौथं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं. पुन्हा एकदा हर्षद मात्र नक्कीच गोलंदाजी मार्फत येतोय चौथं षटक घेऊन. समीर दादा मसूरकर साहेबांना विनंती असेल की आपण पाहुण्यांचं स्वागत आणि आपण सन्मान करायचंय. येस, ऑफिशियल्स मात्र इथे सांगतात की हा चेंडू व्हाईट बॉल आहे, परंतु आता इथे
थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. चेक केलं जाईल आता की व्हाईट बॉल आहे की नाही. सर रिव्ह्यू. बॉलिंग टीम. येस. ऑन फील्ड डिसिजन व्हाईट बॉल आहे. बॉलिंग टीमचा इथे रिव्ह्यू आहे व्हाईट बॉलसाठी. 24 लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाते. प्रॉपर टेलिकास्टिंग. इट इज अ व्हाईट बॉल. डिसिजन येतोय. इथे मात्र रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. अन्वी 11 सावरली या टीमने रिव्ह्यू गमावलाय. व्हाईट बॉल. धावसंख्येत वाढ होईल आता. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवरती. जबरदस्त ही मॅच आहे. बिग फाईट, बिग मुकाबला. अन्वी 11 सावरलीच्या विरोधात जरीमता धामणी. जबरदस्त चेंडू. याही वेळेस मात्र लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज हर्षदच्या माध्यमातून फिरवलाय. अगदी जवळून चेंडू फिरवलाय. पुन्हा एकदा डॉट आलाय. चेंडू निर्धाव आलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटरांना मात्र जखडून ठेवण्याचं काम केलंय सावरळीच्या गोलंदाजांनी. पुन्हा एकदा याही वेळेस मात्र चेंडू येतोय हा डॉट डॉट आणि डॉट. विचार करून खेळावा लागेल. गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरला. यॉर्कर टाकला. सक्सेस ठरला. या वेळेस मात्र बॅटर मात्र इथे बाद झाला. कमाल ठोक डीजे. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. जरीमता धामणी या संघाकडून आपण पाहतोय. विजय. विजय लोते. कौतुक करावं लागेल. गोलंदाज हर्षदचं काय गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. फिरून मारण्याचा प्रयत्न. थोडासा आतमध्ये सफल झाला होता बॅटर, परंतु चेंडूला वेग असल्या कारणाने इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र आलाय हा डॉट चेंडू. नेक्स्ट मॅच यानंतरची अल्पेश 11 लवजीच्या विरोधात ASC हाल. दोन्ही संघ इथे आला असेल तर रिपोर्टिंग करा. आयोजकांशी विनंती असेल. स्विच हिटचा प्रयत्न अनसक्सेस ठरला. पुन्हा एकदा चेंडू येतोय हा डॉट. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळते हर्षदच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतोय 16 या धावसंख्येवरती. येस. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. यावेळेस बॅटच्या पट्ट्यात होता चेंडू. प्रयत्न चांगला केला गेलाय. दरम्यान सिंगल इथे आली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, परंतु वेट कॉल दिला गेलाय. पर सिंगल आली. दरम्यान 4 षटकांचा इथे खेळ होतोय समाप्त आणि 4 षटकाची अंती धावसंख्या जाऊन पोहोचते. जरीमता धामणी या संघाची आपण पाहतोय 3 गडींच्या मोबदल्यात 17 या धावसंख्येवरती. डीजे. धन्यवाद डीजे. शेवटची आता अंतिम 2 षटक उरलेत. या 2 षटकांमध्ये किती धावा येतील आता त्याच्याकडे लक्ष लागलंय. कारण की आता विचार करायचं झालं तर जरीमता
धामणी हा संघ थोडासा अडचणीत सापडलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा स्कोरबोर्डती लागलेल्या आहेत. 6 षटकांचा जर विचार करायचा झाला समोर असणारा संघ जो सावरळी संघ जो आहे जर त्या संघाचा विचार करायचा झाला तर किमान 6 षटकांमध्ये 40+ धावा येणं गरजेचे आहेत. कारण की या संघामध्ये मिस्टर डायनामिक गौरव सारखा एक आक्रमक फलंदाज आहे. 5वं षटक घेऊन येते गोलंदाज वैभव मेहतर. जबरदस्त चेंडू, पहिला चेंडू इथे मात्र डॉट येतोय वैभवच्या माध्यमातून. इथे प्रयत्न आता करावे लागतील धामणीच्या बॅटरना. मात्र विजय ऑन स्ट्राईक आहे. विचारपूर्वक फलंदाजी करावी लागेल. संकटात सापडला यावेळेस धामणी संघ, संकटातून बाहेर काढावा लागेल. जबरदस्त फटका, पॉइंटच्या डोक्याच्या वरून चेंडू गोळीच्या वेगाने फरार झाला. येतोय 4 धावांसाठी कणकणी दणदणी चौकार कमा टोक डीजे. धन्यवाद डीजे. मुन्ना फॅन क्लब खऱ्या अर्थाने मजा घेत आहेत सगळे लहान लहान चिमुकले. या वेळेस मात्र अगदी वेगाने टाकला होता चेंडू. परफेक्ट लाईनचा वापर केला गेला. गुडलेन वरना उचले घेऊन चेंडू गेला विकेट किपर गौरवच्या हातामध्ये. गौरवने कामगिरी व्यवस्थित पार पाडली. निर्धाव चेंडू आलाय, डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे काय घडले दरम्यान सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेलाय परंतु इथे सिंगल कंप्लीट झाली. अगदी नजरेच्या समोरून मात्र एक धाव चोरण्यात आली. धावसंख्येत वाढ होते. एका धावेने जाऊन पोहोचते धावसंख्या 22 या धावसंख्येवरती. आता प्रयत्न करावे लागतील. एका दुसरा मोठा फटका मारावा लागेल. संकटात सापडलाय धामणी संघ. संकट मोचक बनण्याचं काम करावं लागेल. अगदी बिग फाईट, बिग मुकाबला आहे. या स्पर्धेची वाट आपण खऱ्या अर्थाने बघत होतो. या स्पर्धेमध्ये संधी भेटले खेळण्याची. इथे प्रयत्न करावे लागतील. आता संकटात सापडला यावेळेस धामणी संघ. जबरदस्त फटका यावेळेस मात्र सक्सेस ठरलाय. मिड विकेटला नक्कीच भेदून जातोय. 6 धावांसाठी आलाय कणकणी दणदणी षटकार. कमान डीजे. धन्यवाद डीजे. विजय दादा इंगुळकर आणि तसेच आमचे नितीन दादा डोळे साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. पाहुण्यांचं स्वागत मात्र षटकाराने झालंय. मिड विकेटला जबरदस्त मात्र षटकार आलाय बॅटर विशाल चौगुलेच्या बॅट मधून. जबरदस्त फटका. या 6 धावांनी मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवरती. आता धाव फलक हलायला लागले. आता मोठे फटके यायला लागलेत कारण की प्रयत्न करायला लागलेत आता धामणी संघाचे बॅटर. एक स्ट्रॅटेजी होती, प्लॅन होता, गेम प्लॅन होता. 5व्या षटकामध्ये प्रहार करायचंय आणि सक्सेस ठरतोय यावेळेस मात्र. एक चौकार आणि एक षटकार आलाय वैभवच्या या षटकामध्ये. जबरदस्त चेंडू यावेळेस कमबॅक करतोय गोलंदाज वैभव. दरम्यान इथे 5वं षटक समाप्त होते. 5 षटकाची अंती धावसंख्या जाऊन पोहोचते जरीमता धामणी या संघाची 3 गडींच्या मोबदल्यात 28 या धावसंख्येवरती. डीजे. धन्यवाद डीजे. 5 षटकांचा खेळ समाप्त. 28 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. जरीमता धामणी या संघाच्या आपण पाहतोय 3 विकेट्स मात्र गेल्यात. शेवटचा आणि आता अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज अन्वी 11 सावरळी संघाकडून. शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचे षटक. या षटकात किती धावा येतील ते आपण पाहणार आहोत. साहिल मात्र घेऊन आलाय शेवटचं षटक. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र साहिलच्या केलाय प्रहार. सरळ बॅटने ठोकला. येतोय ब्लॅक स्क्रीनला. 6 धावांसाठी षटकार. कमान ठोक डीजे.
धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवरती मात्र साहिलच्या मात्र सरळ बॅटने ठोकला ब्लॅक स्क्रीनला षटकार. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या धावसंख्येवरती. आक्रमक भूमिका यावेळेस मात्र बॅटरने धारण केले. विजयने मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. नेक्स्ट बॉल. चपलून मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली होती. इथे मात्र विकेट कीपरकडनं थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळते रोहितच्या माध्यमातून. दरम्यान जीवनदान भेटले विजय लोते या बॅटरला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. कदाचित ही मिस फिल्डिंग महागात ठरू शकते की नाही हे नक्कीच येणारे 4 चेंडू सांगतील. इथे मात्र नक्कीच काय घडलंय, स्ट्राईक रोटेशनचा प्रकार पाहायला मिळतोय. दरम्यान इथे हा चेंडू आलाय, हा डॉट, परंतु रनआउटची विकेट मात्र इथे मिळेल. गोलंदाज साहिल आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर 34 या धावसंख्येवरती. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घेणार आहोत. अल्पेश 11 लवजीच्या विरोधात ASC हाल. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय ऋतिक मोरे. लोअर फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता जरूर, परंतु थोडी ताकद कमी पडली. व्यवस्थित बॅटवर चेंडू आला नाही. पुन्हा एकदा चेंडू मात्र हा डॉट येतोय, निर्धाव येतोय. 34 धावसंख्येवरती आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे अजूनही या षटकातील. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आडव्या बॅटने खेळलाय चेंडू. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आलाय तिथे. सिंगल कंप्लीट झाले आणि सिंगल वरती समाधान होतंय. शेवटचा चेंडू आता या अंतिम षटकातील. या शेवटच्या चेंडूवरती जर यदा कदाचित एक षटकार किंवा चौकार आला तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. आणि इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडू. लॉंग ऑनला येतोय. शेवटच्या चेंडूवरती नवसंजीवनी देणारा 6 धावांसाठी कणकणीत दणदणीत षटकार. कमान ठोक डीजे. धन्यवाद डीजे. 6 षटकांचा इथे खेळ समाप्त होते. पहिलं सत्र समाप्त आणि 6 षटकाची अंती धावसंख्या जाऊन पोहोचते जरी माता धामणी या संघाची 4 गडींच्या मोबदल्यात 41 धावसंख्या 42 धावांचा टार्गेट असणारे अन्वी 11 सावरली या संघाच्या समोर. तर आपण आता नेक्स्ट मॅचचा इथे टॉस साठी आपण आमंत्रित करतोय अल्पेश 11 लवजी संघाचा कर्णधार आणि ASC हाल संघाचा कर्णधार. दोन्ही संघाचे कर्णधारांनी यायचे टॉस साठी. आपण अगदी आपण पाहतोय स्क्रीनवरती आणि आपल्या 24 लाईव्हच्या माध्यमातून प्रॉपर टेलिकास्टिंग केले गेले. सागर तांबडे यांनी 2 षटक टाकले. त्याच्यामध्ये 7 डॉट्स आहेत. 11 धावा खर्च केल्या. हर्षदने 2 ओव्हर टाकत असताना त्याच्यामध्ये 8 डॉट चेंडू आहेत. 6 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स मात्र घेतल्या. जबरदस्त गोलंदाजी इकॉनॉमी आपण पाहतोय 3ची आहे. त्याच्यानंतर वैभव मेहत्तरने 1 षटक टाकलं. 3 डॉट आहेत. त्यामध्ये 11 धावा खर्च केल्यात. आणि शेवटचं साहिलने षटक टाकलं होतं. त्याच्यामध्ये 2 डॉट आणि 13 धावा खर्च केल्यात. टोटल 41 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 42चं टार्गेट असेल अन्वी 11 सावरळी या संघाच्या समोर. चला विनंती असेल अल्पेश 11 लवजी संघाचा कर्णधार आणि ASC हाल संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. इनिंग्स ब्रेक झालाय.
तर आता दुसरं सत्रामध्ये नक्कीच काय घडणार काय बिघडणार हे नक्कीच आपण ऐकणार आहोत. आमचे गुरुवर्य तुषारजी धुमाळ सर. धन्यवाद अनिल सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं माजी नगराध्यक्ष ट्रॉफी 2026च्या माध्यमातून 17 वर्ष अनिल सर बघता बघता या स्पर्धेला पूर्ण झालेले आणि आजची दुसरी रात्र. दुसऱ्या रात्रीचा पहिला सामना आपल्या समोर आहे, जिथे आपण पाहतोय अन्वी 11 सावरोळी संघ आता बॅटिंग करेल आणि त्याच्या विरोधात जरीमरी माता धामणी संघ गोलंदाजी करेल. येणारे 36 चेंडू विजयासाठी 42 धावांची गरज. अजय लोते एक जबरदस्त गोलंदाज आणि त्याच्या विरोधामध्ये मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकरनं पहिल्या चेंडूवरती लेग साइड मध्ये पुश केलंय आणि खुश राहण्याचा प्रयत्न केलाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम पुनवे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया. मुठभर मावळ्यांच्या संगतीनं जन देखणं स्वराज्य स्वप्न पूर्ण केलं असा एकमेव राजा राजा शिव छत्रपती राजाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि थेट जाऊया मैदानामध्ये. स्ट्राईक एंड वरती आलाय फलंदाज आदित्य बेसरे, ज्यानं हलक्या हाताने या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू, त्याला सन्मान देणं आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. एक जबरदस्त गोलंदाज अजय लोते गोलंदाजी मार्गस्थ पाहायला मिळतोय. अभिनंदन चहाचे ओनर आदरणीय मनोज शेठ भोईर साहेबांचं स्वागत केलंय. आदित्य बेसरेनं मारलाय लॉंग ऑफच्या दिशेनं लांबच लचकचा हा षटकार. ठोगडीचे खंडाळ्याच्या घाटातून लोणावळ्याची वाट सरल्यानंतर कार्ले डोंगरावरती बसलेली आहे एकविरा. हाकेला धावणारी नवसाला पावणारी माय माऊली, आता तिला साकडं घातलं जात आहे. आदित्य बेसरेचा पुन्हा एकदा वार. यावेळेस चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर, वन बाउंस सीमारेषा पार 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 पार, चौकार. थँक्यू डीजे. या चौकाराच्या माध्यमातून टोटल 11 धावांची नोंद. पण या चेंडूवरती लांबी कमी, उंची जास्त, डीप मध्ये चांगलं प्रोडक्शन. साईराजच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि इथे बघता बघता आता फलंदाजाला परतीचा प्रवास. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. बीसीसीआय मेटल कंपनीचे मॅनेजर आदरणीय विजयजी राठोड आणि त्याचबरोबर विनानगरचे सामाजिक कार्यकर्ते आमचे रे राठोड साहेब यांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक करूया स्वागत. यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं बा. स्कोअरकार्डवरती एक गडी बाद झाला आणि धावा लागल्या त्या 11. 31 चेंडू 31 धाबांची गरज. सावरोळीची रन मशीन रोहित बाडगे आता मैदानामध्ये दाखल होतोय. माझ्या सोबत आज प्रवीण दोगाडे सर आहेत. व्हॉइस ऑफ सुधागड अर्थातच अनिल कोळी सर आहेत. सगळ्यांच्या वतीनं मी स्वतः तुषार धुमाळ या स्पर्धेमध्ये पाहुण्यांचं स्वागत करतोय. राठोड साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर यशवंतजी मोहिते साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसन असतं बा. यंग स्टार क्रिकेट क्लबचे माजी खेळाडू कर्णधार देखील राहिलेले आहेत. प्रवीण सर तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक काळ वर्षी कोपली संघ यंगस्टार नावानं बहुचर्चित राहिलाय आणि तो काळ गाजवणारे आलेले आपण बघतोय पाहुणे आहेत. यशवंतजी मोहिते साहेब, त्यांचं स्वागत असेल. अल्पेश लेव लवजी संघाचा कर्णधार आलाय. संदेशजी म्हात्रे. ज्या काही ऑफिशियल्स फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करून आपण नाणेफेकीचं कौल करून घ्या. राठोड साहेबांचं स्वागत आदरणीय नगरसेवक समीरजी मसूरकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र केलं जात आहे. एस.सी. हाळ संघाचा कर्णधार आपण देखील या. संदेशजी म्हात्रे. मायेशी उपदार शाल सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मात्र साहेबांचं स्वागत केलं जाते. राठोड साहेबांचं स्वागत या मंचावरती आपण पाहतोय होतोय.
24 इव्हेंटच्या कॅमेऱ्यामध्ये क्षण कैद केले जातात. माजी नगराध्यक्ष ट्रॉफीचा हा सोहळा आहे आणि इथे मात्र यशवंत मोहिते साहेबांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. यंगस्टार क्रिकेट क्लब वरची खोपोलीचे कर्णधार गोलंदाज ऋतिक मोरे आणि बॅटिंग पॉवर प्ले तिकडे मात्र घेतला गेलाय. जय पवार सर महाराष्ट्रातील एक नामवंत पंच, ज्यांनी एक बाईक देखील मिळवलेली आहे. मोहिते साहेबांचं स्वागत इथे केलं जात आहे. मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ, या स्पर्धेचं आनंदाचे क्षण मात्र कॅमेऱ्यामध्ये कैद केलेले जात आहेत. शेवटचे चेंडू उरले 30 आणि विजयासाठी करायच्यात 31 धावा. जनता विद्यालय एंड कडनं गोलंदाजी मार्ग वरती आहे. गोलंदाज वेगाचा बादशाह ऋतिक मोरे, स्ट्राईक एंड वरती मिस्टर डायनामाइट गौरव कोसाळकर, घुटना टेक तमाशा देख. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और चौकार देख. ठोक डीजे. थँक्यू डीजे. आदरणीय जयवंतजी तटकरे, त्याचबरोबर आमचे सावरळीचे बरेचसे पाहुणे इथे आलेले आहेत. सगळ्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विकासजी जोशी साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक करूया स्वागत. जोगत साहेबांचं देखील हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. मिस्टर डायनामाइट गौरव घोसाळकरनं सावरळीच्या पाहुण्याचं स्वागत चौकारानं केलं आणि टोटल 15 या आकड्यावरती पाखना मिळतीये. वेगानं टाकलेला चेंडू, असं वाटलं होतं झेल टिपला जाईल, रनआउटची संधी देखील होती. ऐसा मौका फिर कहा मिलेगा. मार्केटमध्ये होती मंदी, पण इथे धाव घेण्याची साधली संधी. एका धावेनं स्कोरकार्डवरती झाली वाढ. टोटल 16 धावसंख्येची नोंद. वीरेंद्र महाडिक आणि त्यांच्या सौभाग्यवती मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक करूया स्वागत. विशाल शेठ धुमाळ साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. ललित शेठ देखील इथे आहेत आणि या खोपोलीचे द्रोणाचार्य शंकरदादा दळवी देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं मनाच्या अंतःकरणापासून करूया माजी नगराध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून हार्दिक 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 स्वागत. टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत हा चेंडू सिंगल साठी निवडला गेला. एका धावेनं आता स्कोरकार्डवरती वाढ झाली आहे. 17 धावा स्कोरकार्डवरती आहेत. संदेशजी मात्रे, आपण कर्णधाराशी संपर्क साधा. अल्पेश इलेव्हन लवजी संघाचा कॅप्टन आलेला आहे. टी शर्ट्स जे या स्पर्धेचे आहेत ते मात्र आपण देऊन त्यांना रेडी करा. फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळलेला फटका फुलटॉस स्वरूपात या चेंडूला खेळलं गेलं. पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख. चेंडूवरती 4 धावांची मोहर लागली गेली. पंचांचा चौकाराचा इशारा. ठोक डीजे. थँक्यू डीजे. डीजेला विनंती असेल हे गाणं पुन्हा एकदा रिपीट करा. आज मनी डीजेचे जे ऑपरेटर आहेत ते वेगळ्या रंगात आहेत. टप्प्यावरती केलाय परफेक्ट कार्यक्रम. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. पुन्हा एकदा साईराज चेंडूच्या खाली. मिस्टर डायनामाइट बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. धन्यवाद डीजे. गाण्याचे बोल असे होते, डाल चिवडा आणि बाटली बड बेवडा. पण हे मैदान विद्यालयाचं आहे. कालापूर तालुका शिक्षण प्रसाराचं हे मैदान पंत पाटणकर क्रीडानगरी खोपोली अर्थातच विद्यालयाचं हे मैदान आहे. मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो, मॅचचा स्पर्धेचा आनंद जरूर घ्या, पण व्यसनाच्या आहारी जाऊ नका. या मैदानावरती 4 ऑफिशियल कॅमेरे आहेत, पण या मैदानावरती आणखी 11 देखील कॅमेरे वेगळे लावले गेले. त्याच्यामुळे व्यसनमुक्त क्रिकेटचा आनंद घ्या हीच आपणास विनंती.
टॉस साठी कर्णधार आलाय. आता मी विनंती करेल एस.सी. हाळ संघाच्या कॅप्टनला आपण देखील या. अल्पेश लेवड लवजी संघाचा कॅप्टन आलेला आहे. टप्पा पडला आणि इथे कार्यक्रम केलंय ते कदाचित बॅटरचं, असं मात्र संकेत मैदानामध्ये येतोय की काय असा प्रश्न मात्र पडला. धन्यवाद डीजे. एस.सी. हाळ संघाचा देखील कर्णधार आलेला आहे मुजीब खरबे, यांचं देखील हार्दिक हार्दिक करूया स्वागत. उद्योजक आहेत लजित जायका, या हॉटेलचे ते ओनर आहेत. लजित चव जर चाकायचे असेल तर त्यांच्या हॉटेलला नक्की भेट द्या आणि माझं नाव सांगितल्यानंतर डिस्काउंट देखील मिळेल. पण सध्या जाऊ नका, ते इथे खेळतायत. विजय शेठ राठोड मॅचचा आनंद घेतात, ज्यांचं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये होताना पाहिलं. एक मन मिळावू असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती सदैव स्माईल आपल्याला पाहायला मिळते. विशेष प्रेम आहे सुनील चव्हाण यांच्यावरती आणि ते प्रेम आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. मॅचचा आनंद घेण्यासाठी ते आलेत. गोलंदाज अजय लोते गोलंदाजी मार्गस्थ पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर ऑफ ब्रेक पद्धतीनं चेंडू आतमध्ये आला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने या चेंडूला प्रॉपर कलेक्ट केलं. निर्धाव चेंडूची झाली सांगता 23 चेंडू आता विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. अहमद पोपलुनकर हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बरंच काही केलंय. टप्प्यावरती केले आक्रमण. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार पार. आयवा कॅच तिकडे सुटलाय आणि पाहायला मिळालाय तो षटकार. षटकार या षटकाराच्या जोरावरती टोटल 27 पॉइंट मध्ये चेंडूला फ्लिक केलंय. इथे मात्र रनआउटची संधी आहे आणि ती संधी मात्र अजय लोतेनं मिळवली आणि इथे आता परतीचा प्रवास साहिल घोसाळकरला. ठोक डीजे. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅटर वैभव मेहतर आता मैदानामध्ये गेलाय. 6व्या क्रमांकाचा फलंदाज. शेवटचे चेंडू उरलेत 22 21 आणि ते 21व्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. डीजे. थँक्यू डीजे. चौकाराच्या माध्यमातून टोटल 31 धावसंख्येची नोंद. विजयासाठी 20 चेंडू 11 धावांची गरज. रील्स क्रिएटर आमचे कॅमेरा ऑपरेटर यांचं देखील मी कौतुक करेल. चांगलं क्रिएशन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी कालच्या रात्रीमध्ये एक रील्स बनवताना केलं आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये छायाचित्रीकरण देखील ते करतायत. कदाचित निक नेम सोलंकीच असेल. चेंडू उंच गेलाय. झेल टिपण्याची संधी. इथे मात्र
कॅच सुटलाय की मॅच सुटले असा प्रसंग मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे एक या धावसंख्येच्या मदतीने. आता टोटल 32 धावांची नोंद झाली. शेवटचे 18 चेंडू 10 धावांची गरज. 42 धावसंख्येचा पाठ लावतोय. दमछाक पाहायला मिळाली नक्की ती टीम अन्वी 11 सावरुळी संघाची. असं वाटलं होतं 3 षटकामध्ये हा सामना खुला होईल, पण आता 4थ्या षटकामध्ये देखील खेळ सुरू होतोय. एकीकडे आपण बघतोय धामणीचा 12वा म्हणतो 80 पाहिजे, तिकडे सावरुळीचा म्हणतोय 80 देखील कमी पडतायत टक्के. अरे आता 30 मे नंतर 1 मे येणार, कोणाला किती टक्के पडलेत हे नक्की पाहायला मिळेल. माफी असावी 30 एप्रिल नंतर. थोड्याच वेळात या स्पर्धेचे मुख्य आयोजक काही तासातच नगरसेवक समीरजी मसूरकर साहेबांचा वाढदिवस 12च्या ठोक्यावरती या व्यासपीठावरती साजरा केला जाईल. नेक्स्ट बॉलर वेगाचा बादशाह जनता विद्यालय एंड कडनं गोलंदाजी करतोय ऋतिक मोरे. चांगल्या चेंडूला चांगल्या पद्धतीने सन्मान दिला. बॅक टू द बॉलर या चेंडूला अडवलाय स्वतः ऋतिकनं आणि इथे मात्र चेंडू फेकला गेलाय तो निर्धाव. विजयासाठी आता येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. अनिल कोळी सरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूया. आजच्या रात्रीमध्ये शेवटच्या पहिल्या इनिंगच्या पहिल्या फेरीच्या शेवटच्या मॅच मध्ये त्यांना खेळताना देखील आपण पाहू शकतो. एक जबरदस्त फलंदाज देखील आहेत. आदरणीय निखिल शेठ पोळ, त्याचबरोबर ज्यांनी काल निर्णय घेतला आणि बाईक देखील दिली असे सन्माननीय निलेश शेठ इथे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक करूया स्वागत. निखिलजी पोळ साहेबांचं देखील स्वागत करूया. सामाजिक कार्यकर्ते आहेत. समाजासाठी मला काहीतरी देणं आहे आणि मी समाजासाठी करू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण निखिल पोळ यांचं हार्दिक करूया स्वागत. त्याचबरोबर संदेशजी येवले साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. मॅच त्यांनी मात्र मिस केली आहे, ती कोपोली प्रीमियर लीगची फायनल. निलेश दादा गडदे हा चेहरा प्रत्येकाला आता हवा हवासा वाटतोय. ज्यांनी या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर देण्याचा निर्णय घेतला आणि एक बार कमिटमेंट करली तो मैं अपने आप की भी नहीं सुनता असं म्हणणारं व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आलेलं आहे. जो मैं बोलूंगा वो मैं जरूर करूंगा. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल अल्पेश लेवड लवजी संघाच्या विरोधात एस सिहाळ या टॉस बॉक्स मध्ये. आणि सन्माननीय पाहुणे आदरणीय मोहिते साहेबांच्या शुभ असेल. त्याचबरोबर वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विकासजी जोशी साहेबांना देखील मी विनंती करेल, आपल्या दोन्ही मान्यवरांना विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन नाणेफेकीचं कौल करावं. इथे मात्र टप्प्यात आल्यानंतर रोहित पाडगेने या चेंडूला फेकून दिले मिड विकेटच्या बाहेर. A1 क्वालिटीचा माजी नगराध्यक्ष ट्रॉफीचा षटकार. थँक्यू डीजे. 14 चेंडू 2 धावांची गरज आहे. टॉस होणं गरजेचं आहे. विकासजी जोशी साहेबांना मी विनंती करेल आणि आमच्या मोहिते साहेबांना विनंती करेल की आपण टॉस करून घ्या. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार दाखल झालेले आहेत. संदेशजी म्हात्रे, पुन्हा एकदा दिशा दिली गेली पण इथे मात्र चेंडू मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. 2 धावांसाठी पुन्हा एकदा युद्ध रंगणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. इथे मोठा फलंदाज येतोय मैदानाच्या बाहेर. ठोक डीजे. थँक्यू डीजे. श्रेयस घोसाळकर हा नेक्स्ट बॅटर 7व्या क्रमांकावरती आलाय. विजयासाठी शेवटचे चेंडू उरलेत 13 आणि करायच्यात 2 धावा.
या तेरा क्या मेरा. वीरेंद्र महाडिक यांची सुकन्या मंडी. मॅच नक्की जिंकलं कोण. अजूनही 2 धावांची गरज आहे. साहिल जाधव मैन फ्रॉम नाशिक. नाशिक के क्रिकेट के ये है आशिक. मॅचचा आनंद घेत आहेत. दरवर्षी वेळात वेळ काढून ते या स्पर्धेमध्ये दाखल होतात. शिखर ढपळ साहेबांचं पुन्हा एकदा शुभ आगमन झालेलं आहे. थोडेसे आज नाराज आहेत. त्यांच्या टीमनं त्यांना नाराज केलं, पण काही हरकत नाही. फायनल मध्ये येऊन त्यांनी चांगला खेळ दाखवला आणि एका ट्रॉफीचे हकदार ते नक्की झालेले आहेत. तर लवजी संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि इथे मात्र आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराकडे देखील जातोय. शेखरजी ढपळ साहेबांकडनं माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अर्थातच MM मोटार्स या शॉपचे ते ओनर आहेत. तुम्हाला 2 व्हीलर पाहिजे, शेखर ढपळ यांच्याशी संपर्क करू शकता. तुम्हाला 4 व्हीलरचं कोटेशन पाहिजे, शेखर ढपळ एक मात्र ऑप्शन आहे खोपोलीमध्ये. ज्यांनी कमिटमेंट केली का पुढच्या वर्षी जी या स्पर्धेमध्ये बाईक लागेल तिला मात्र माझ्याकडनं डिस्काउंट दिलं जाईल. आणि यावर्षी बाईक दिली आहे आदरणीय निलेश दादा गडगे साहेबांनी. प्लेअर ऑफ द मॅच. एका धावेची अजूनही गरज आहे. तुषार, मला असं एका वाटलं हा धावेची गरज सामना आहे, संपला. पण प्रत्येकाचं स्वप्न आहे या विश्वकप मध्ये खेळण्याचं. तर प्रत्येक कर्णधाराला माझी विनंती आहे, तांत्रिक अडचणीसाठी वारंवार आम्ही तुम्हाला बोलणार कर्णधारांना, त्यापेक्षा तुम्ही स्वतःहून त्या तांत्रिक अडचणी दूर करा. वारंवार फोन करणं संदेश म्हात्रे यांना सुद्धा बरोबर नाही वाटत. तर त्या तांत्रिक अडचणी तुम्ही स्वतःहून दूर करा. षटकार मारून या सामन्याला संपवलंय अन्वी 11 सावरुळी संघानं. पुन्हा एकदा विजय साकार केला. ऍक्शन वरती रिएक्शन नक्कीच घडली. इथे मात्र सामना जिंकला सावरुळी संघानं. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हर्षद चोगले याला विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन प्लेअर ऑफ द मॅच चा किताब घेऊन जायचंय. धामणी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, संदेश म्हात्रे यांच्याशी आपण संपर्क करा.